ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता पूर्णा आजी आणि दुर्गा आजी एकाच वेळेस सुभेदाराच्या घरी एंट्री करताना आपण बघणार आहोत. आणि ज्या वेळेस आता अर्जुन आणि सायली हनीमूनला चाललेले असतात त्यावेळेस आता लगेचच पूर्णा आजी आणि दुर्गा आजीची दबंग स्टाईलने एंट्री होते. आता दुर्गा आजी अस्मिताच्या नवऱ्याला घेऊन येताच इकडे अस्मिताचा जाळ आणि धूर संगच निघालेला असतो. आणि एकाच वाक्यात आता दुर्गा आजी अस्मिताच्या नवऱ्याला अस्मिताला तेथून घेऊन जाण्यासाठी सांगते आणि मोठा धमाका उडतो. अस्मिता बऱ्याच दिवसापासून सुभेदारांच्या घरी राहत असल्याचे दुर्गा आजीला समजताच आता एकाच मिनिटात अस्मिताच्या नवऱ्याला घेऊन आता दुर्गा आजी कायमची अस्मिताला सासरी पाठवताना आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आता दुर्गा आजीला भेटायला आलेल्या तन्वीचे खरे सत्य आता दुर्गा आजी पूर्णा आजी समोर आणून तन्वीचे पितळ उघडे पाडत आता लगेचच प्रेमाची पट्टी दुर्गा आजी कशी पूर्णा आजीच्या डोळ्यापासून बाजूला करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. इकडे आता अर्जुन आणि सायलीला हनीमूनसाठी तिकीट आणि रिसॉर्टचे पॅकेज आता कल्पनाने दिलेले असते. आणि त्यासाठी आता अर्जुन सायलीने आता बॅग भरण्याची तयारीसुद्धा केलेली असते. कारण आता अर्जुन आणि सायलीला ज्या वेळेस हनीमूनला कल्पना पाठवणार असते त्यावेळेस दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. आणि चैतन्यला पुढे घालून अर्जुनने त्याला एक महत्त्वाची केस असल्याचे कल्पनाला सांगितलेले असते. पण त्या अगोदरच हुशार कल्पनाने चैतन्यकडून अर्जुनला काही कामाचा वर्कलोड आहे की नाही हे तपासून बघितलेले असते. आणि आता त्यामुळे अर्जुनला या महिन्यात काहीच काम नसल्याचे कल्पनाला समजताच तिने ते पॅकेज आता अर्जुनला दिलेले असते. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीसमोर हनीमूनला जाण्याशिवाय कल्पनाने काही पर्यायच ठेवलेला नसतो. नाविलाजाने आता अर्जुन आणि सायली लगेचच त्यांची बॅग भरायला घेतात आणि हनीमूनसाठीची तयारी करू लागतात. त्याचबरोबर आता पूर्णा आजीने इकडे कल्पनाला फोन करून सांगितलेले असते की माझ्या बहिणीसोबत मी आता घरी येत आहे. तेव्हा कल्पनाला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो. कल्पना लगेचच अर्जुन सायलीला पूर्णा आजी येत असल्याची बातमी कळवते. तेव्हा अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की माझी पूर्णाई खूप दिवसांनी येत आहे मम्मा, मी आता काही हनीमूनला जात नाही. तर कल्पना म्हणते की एक शब्दही बोलू नकोस अर्जुन, आणि मी पूर्णा आजी आणि दुर्गा आजीला लवकर इथे येण्यास सांगितलेले आहे. ती येताच तू त्यांना भेटून सायलीसोबत हनीमूनला जा. तर आता अर्जुन आणि सायलीचा पुन्हा नाविलाज झालेला असतो आणि ते हनीमूनची तयारी करू लागतात. इकडे आता पूर्णा आजी आणि दुर्गा आजी येत असताना पूर्णा आजीने दुर्गा आजीला सांगितलेले असते की अस्मिता बऱ्याच दिवसापासून इकडेच राहते. तेव्हा आता ती गोष्ट दुर्गा आजीच्या डोळ्यात खूपच असते आणि रस्त्याने येतानाच लगेच दुर्गा आजी ही अस्मिताच्या सासरी जाऊन अस्मिताच्या नवऱ्याला घेऊन आता सुभेदारांच्या घराकडे येत असते. पूर्णा आजीला तर अचंबाच वाटला असतो. तर आता दुर्गा आजी म्हणते की पूर्णाई, तू काही बोलू नकोस. अगं पुरीला असे किती दिवस घरात ठेवणार आहेस तू? तिला काही सासरी नांदायचे की नाही? तू जर आता एक शब्द बोलली तर तुझे थोबाडच फोडीन पूर्णाई. तेव्हा आता पूर्णा आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णा आजीची दुर्गा आजीने एकाच सेकंदात बोलती बंद केलेली असते. इकडे आता अस्मिताने सुद्धा तन्वीला फोन करून अर्जुनची महत्त्वाची बातमी सांगायची असे म्हणून तन्वीला बोलावलेली असते. आणि अर्जुन आणि सायली हनीमूनसाठी जात असल्याची बातमी आता इकडे अस्मिताने तन्वीला दिलेली असते. इकडे आता अस्मिताने सायलीला अर्जुन माथेरानमध्ये सायलीसोबत ज्या रिसॉर्टमध्ये थांबणार असतो त्या रिसॉर्टचा पत्तासुद्धा दिलेला असतो. तर आता इकडे पूर्णा आजी येणार असल्याची बातमी अस्मिताला समजताच अस्मिताला खूप आनंद होतो. आणि त्यानंतर आता पूर्णा आजी घरी येत असल्यामुळे आपण अर्जुन आणि सायलीचा हनीमून कॅन्सल करू शकतो असा विचार आता अस्मिताच्या डोक्यात येऊन अस्मिता ताबडतोब पुन्हा तन्वीला फोन करते आणि सांगते की अगं, आमची पूर्णा आजी ना आता खूप दिवसानंतर घरी येत आहे. तर आता मी अर्जुन आणि सायलीचा पूर्ण हनीमूनचा प्लॅन फ्लॉप करते. पण यदाकदाचित जर तो फेल झाला तर मग तुला मी रिसॉर्टची तिकीट पाठवलेली आहे असे आता अस्मिताने तन्वीला सांगितलेले असते. इकडे आता अर्जुन सायलीचा प्लॅन फ्लॉप होणार म्हणून तन्वी खूप खुश झालेली असते.
इकडे आता दुर्गाजीची पूर्णाजीसोबत सुभेदारांच्या घरात एंट्री होते आणि पूर्णाजी घरी येताच आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच अर्जुन हा पुढे येऊन पूर्णाजीला मिठी मारतो. तर सायलीसुद्धा लगेचच पूर्णाजीच्या पाया पडते आणि सर्व सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद झालेला असतो. पण त्याच वेळेस दुर्गाजीला बघताच आता लगेचच सर्वजण मोठे अवाक होतात. तर आता लगेचच दुर्गाजी रागाने अस्मिताकडे बघते आणि आता दुर्गाजी ही एकदमच कडक स्वभावाची असल्याचे अस्मिताला समजलेले असते. इकडे आता अर्जुन सायली लगेचच त्यांच्या हनीमूनची तयारी करून रेडी झालेली असतात. तर लगेचच सायलीला बघताच चेहऱ्यावरून सायली ही प्रेमळ आणि सोज्वळ मनाची असल्याचे दुर्गाजीच्या तीक्ष्ण डोळ्यांनी हेरलेले असते आणि ज्या वेळेस सायली ही दुर्गाजीच्या पाया पडते त्यावेळेस खरंच संस्कारिक सून असल्याचे आता दुर्गाजीची खात्री झालेली असते. आणि तेवढ्यात पाठीमागून अस्मिताच्या नवऱ्याची सुभेदाराच्या घरात एंट्री होते आणि सुभेदारांच्या घरात अस्मिताचा नवरा येताच आता अस्मिताला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच दुर्गाजी म्हणते की अस्मिते, जावई बापू आलेत, तू आवरायला घे आणि बॅग भरून तुला आता सासरी निघायचंय. तर आता लगेचच अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच अस्मिता ही पूर्णाजीकडे येते आणि म्हणते की पूर्णाई, अगं बघ ना, किती दिवसानंतर तू इथे आलीस आणि दुर्गाजी मला जायला सांगत आहे. मी जाईल ना नंतर, तू तिला समजून सांग ना. पण आता दुर्गाजी पुढे पूर्णाजीचे थोबाड उचकटणार तर ती दुर्गाजी कसली. आणि लगेचच पूर्णाजी अस्मिताला म्हणते की अस्मिता, खूप दिवसापासून आता तू इथे राहत आहे, तू एक काम कर, आता दुर्गाताई काही ऐकणार नाहीये, तुला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा तू जावई बापूंसोबत सासरी जा. तेव्हा आता अस्मिताचा सुद्धा मोठा नाविलाज झालेला असतो आणि आता इकडे पूर्णाजीला तिचे कान भरून अर्जुन आणि सायलीचा हनीमून कॅन्सल करायला निघालेल्या अस्मितासमोर दुर्गाजीचे भयानक रूप आलेले असते आणि अर्जुन आणि सायलीचा हनीमून कॅन्सल करण्याच्या नादात अस्मिताचीच दुर्गाजीने सुभेदारांच्या घरातून खऱ्या अर्थाने हकालपट्टी केलेली असते. तर आता इकडे लगेचच दुर्गाजी सायलीला म्हणते की अगं सुनबाई, तू कुठे बाहेर चाललीस ना. तर कल्पना म्हणते की हो दुर्गाई, तिला अर्जुनसोबत मी बाहेर पाठवते, लग्नापासून ती कुठेच गेलेली नाही आहे. तेव्हा आता प्रेमाने दुर्गाजी सायलीकडे बघत जाण्याची सायली आणि अर्जुनला परवानगी देते. तर आता इकडे अस्मिताचा जाळ आणि धूर निघालेला असतो. गुपचूप अस्मिता आपल्या रूममध्ये जाऊन तिची कपड्याची बॅग भरू लागते. तर आता अस्मिताचा नवरा दुर्गाजीला म्हणतो की खरंच मानले तुम्हाला, ही अस्मिता कुणाचंच काही ऐकायला तयार नसते, पण एकाच शब्दात तुम्ही तिला सासरी पाठवलं. तर आता खऱ्या अर्थाने दुर्गाजीचा तो रुद्रावतार बघून एकाच मिनिटात आता अस्मिताने तिची बॅग भरलेली असते. तर अस्मिता बाहेर येताच पुन्हा पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी थांबव ना मला. त्या क्षणी दुर्गाजी अस्मितावर धावून जाते आणि म्हणते की अस्मिता, एक शब्द जरी आता तोंडातून काढशील ना तर थोबाड फोडीन. आणि लगेचच अस्मिता पळतच बॅग घेऊन तिच्या नवऱ्या शेजारी येते. तर कशी वाटली हुशार दुर्गाजी. जे पूर्णाजीला जमले नाही ते दुर्गाजीने एकाच मिनिटात करून अस्मिताची हकलपट्टी केलेली असते.